श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही प्रचंड कर्जात असाल तर चिंता करू नका, कारण चिंता करून काहीच होणार नाही. चिंता केल्याने तुमचे जे होणार आहेत काम तेही बिघडून जातील. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमची कर्जातून, आजारपणातून सुटका होईल. तुमची अडलेली कामे मार्गी लागतील आणि तुम्ही यशाकडे हळूहळू वाटचाल करू लागाल. तुमच्याकडे पैसा साठला जाईल, त्याची वृद्धी होईल आणि तुम्ही धनसंपन्न व्हाल. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल आणि एवढे सगळे फायदे फक्त एका मंत्रामुळे होणार आहेत. आणि म्हणूनच मंडळी, अट एवढीच आहे की हा मंत्र संपूर्ण ऐका. मंत्र संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनात, शरीरात, ऑफिसमध्ये किंवा जिथे तुम्ही मंत्र लावाल घरामध्ये, तिथे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि तुमचे हळूहळू कामं बनायला सुरुवात होतील. तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू अडचणीत असल्यामुळे सर्वांनी तुला टाळलं असेल, काहींनी तर तुझी चेष्टाही केली असेल. तुझ्या अपयशावर टपून बसलेल्या गिधाडांची नजर तुला टोचत असेल, पण घाबरू नकोस. ही बातमी त्या गिधाडांसाठी नसून तुझ्यासारख्या जखमी वाघासाठी आहे. तुला माहित आहे का, ज्या झाडाला जास्त दगड मारले जातात तेच झाड जास्त फळ देतं. तू ते फळदार झाड आहेस. नियतीने, काळाने आणि माणसांनी तुला खूप दगड मारले. तू जखमी झालास, तुझी सालं निघाली, पण तू मूळ सोडलं नाहीस. तुझी भक्ती सुटली नाही. तू स्वामींच्या फोटोकडे बघून भांडलास, रडलास, पण फोटो देव्हाऱ्यातून कधीही हलवला नाहीस. हीच तुझी कमाई आहे आणि या कमाईचा व्याजासकट परतावा देण्याची वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील ही महत्वाची बातमी म्हणजे तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय, तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक अपमान आणि तू सोसलेली प्रत्येक वेदना याचा हिशोब आता स्वामी स्वतः करणार आहेत. तुला आता काहीच करायचं नाही आहे. तुला आता कोणाशीच भांडायचं नाही आहे. तुला आता कोणाकडे जाऊन साफसफाई द्यायची गरज नाही. मी कसा चांगला आहे हे सांगत फिरायची आता गरज नाही, कारण आता तुझी बाजू मांडायला तुझा वकील म्हणून अक्कलकोटचा राजा उभा राहिलाय. जेव्हा स्वामी वकील पत्र घेतात तेव्हा निकाल काय लागतो हे वेगळं सांगायची गरज आहे का? आजवर तू लोकांच्या मनासारखं वागलास. लोक काय म्हणतील या भीतीपोटी तू स्वतःची स्वप्न मारलीस. दुसऱ्यांना आनंद मिळावा म्हणून तू स्वतःच्या वाट्याचं सुख त्यागलंस, पण बदल्यात काय मिळालं? उपेक्षा, अपमान आणि तू आमच्यासाठी काय केलंस हा टोचणारा प्रश्न. बाळा, ऐक, स्वामी तुला सांगतायत, अरे वेड्या, तू माणसांकडून अपेक्षा का ठेवलीस? ती माणसं आहेत, त्यांची कुवतच नाही तुला समजून घेण्याची. हिऱ्याची किंमत कोळशाच्या व्यापाऱ्याला कशी कळणार? तू हिरा आहेस आणि तुझा जोहरी मी आहे. मला माहित आहे तुझी किंमत. ही बातमी तुझ्या मनावर कोरून ठेव. येणारे दिवस तुझे असणार आहेत आणि तुला जर वाटत असेल तुझे दिवस बदलावेत, चांगले दिवस यावेत, तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी, तर हा मंत्र तू संपूर्ण ऐक. अर्धवट ऐकण्याचे पाप करू नको. अर्धवट ऐकल्यास स्वामींचे अपमान झाल्यासारखे होईल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व विश्वचालकाय धनसंपत्ती प्रदानाय स्वामी समर्थाय नमो नमः।